जय भवानी। शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांचा, माननीय उद्धवजी ठाकरे साहेब तुम आगे बढ़ो। जय भवानी, जय 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 भवानी। जमलेल्या माझ्या बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, जेमतेम आता 15 ते 17 दिवस राहिलेत। गेले 5 वर्ष ज्या क्षणाची आपण अक्षरशः चातकासारखी वाट पाहत होतो तो क्षण आता आलेला आहे। खरं म्हणजे मी इकडे प्रचाराला आलोय खरं, भर उन्हाचे तुम्ही माझ्या समोर बसला आहात, पण मला खात्री आहे की आज जर मी इथे आलो नसतो, प्रचार करायला आलो नसतो, समजा मी आलो नाहीये आता, तुम्ही मत कोणाला देणार? ऐकायला नाही आलं, जरा जोरात बोला। तुम्ही ठरवलंय, सगळ्यांनी निर्धार केलायत, मग मी भाषण करू नको। खरं म्हणजे उद्या दसरा आहे आणि प्रथेप्रमाणे विजयादशमीचा मेळावा आपण शिवाजी पार्कला घेतो, शिवतीर्थावरती घेतो मुंबईमध्ये। मला माहित नाही आपल्यापैकी सुद्धा काही जण दसऱ्याच्या मेळाव्याला येत असतील, पण यावेळेला शिवसेना प्रमुखांनी आपल्याला आदेश दिलेला आहे की यावेळेची जी विजयादशमी आहे ती काँग्रेस आणि राष्ट्रवादी या दुतोंड्या रावणाचा वध करून 23 ऑक्टोबरला साजरी करायची। आजपर्यंत जो काही दुष्काळ आहे, किंवा गेली 5 वर्ष जो आकांत महाराष्ट्रामध्ये, आक्रोश महाराष्ट्रामध्ये आहे, ही सर्व मंडळी आता सगळे येतील, सोनियाबाई येतील, राहुल बाबा येतील, शरद पवार येतील, सुशील कुमार शिंदे, विलासराव, अशोकराव, सगळे राम आणि रंक हे सगळे येतील। आता या सगळ्यांना तुम्ही लाईनीत उभं करा आणि त्यांना सांगा की आम्ही पाणी मागतोय, पाणी दिलेत कधी? पाणी खत मागतोय आम्ही, दिलेत खत तुम्ही? वीज मागतोय आम्ही, दिलेत वीज तुम्ही? याच इथे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या इथे जो गोळीबार झाला, काय कारण होतं? साधा शेतकरी तिकडे तो कापूस टाकायला आला होता, कापूस द्यायला आला होता, भाव मागत होता ना, काय दरोडा घालायला आला नव्हता। दरोडेखोर मोकाट फिरतायत। तो जो मुंबईवरती हल्ला करणारा कसाब आहे, त्याचे लाड हे अशोक चव्हाण जावयापेक्षा जास्त करतायत। अतिरेक्यांची बडदास्त ठेवणार आहे सरकार, अतिरेक्यांना बिर्याणी खायला घालतंय आणि माझा हा कष्ट करणारा शेतकरी उन्हातानाची पर्वा न करता, पाऊस पडला तर पडला, नाही पडला तर गेलं सगळं पीक। क्रिकेट बघता का तुम्ही? अरे शेतकरी आहात का क्रिकेटपटू आहात? नाही, हरकत नाही, तुमचा दोष नाहीये, कारण आपला शेती मंत्री क्रिकेट खेळतो, तर तुम्ही काय करणार? शेतकरी मला सांगत होते 5 एकर पर्यंतच्या शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली असं म्हणतात, झाले एक जरी असेल तरी हात वर करून सांगा। कारण काल सुद्धा मी मुंबईत होतो, मुंबईमध्ये मला टीव्ही चॅनल वाल्यांनी मुलाखती घेतल्या। अगदी ते येतात ना, प्रभू चावला, सीधी बात, राजदीप सरदेसाई, त्यांनी मला प्रश्न विचारले। मला म्हणाले, उद्धवजी तुम्ही कर्जमाफी म्हणतायत, अहो कर्जमाफी झाली ना, 5 एकर पर्यंतच्या शेतकऱ्याची कर्जमाफी झाली, तुम्ही कशाला बोलताय? म्हटलं तुम्ही माझ्या सोबत चला, ज्या पट्ट्यामध्ये मी फिरतोय इकडे शहरामध्ये बसून कळत नाही यांची दुःख काय, त्यांच्या व्यथा काय, त्यांच्या वेदना काय आहेत। पण आजपर्यंत गेली 2 वर्ष झाली मला एक सुद्धा शेतकरी असा भेटलेला नाही, दादा झाली बरं का माझी कर्जमाफी झाली, माझा 7-12 कोरा झाला, मी आता सुखात आहे, तुम्ही निवांत राहा, तुम्ही घरी जाऊन झोपा, मला काँग्रेस आणि राष्ट्रवादीच पाहिजे। घरी मुलं बाळ जेव्हा भूक लागते, आई मला जेवायला दे, जेवायला दे, मिळकत नाहीये, डोक्यावरती कर्ज वाढत चाललेलं आहे, महागाई वाढते, गावामध्ये दवाखाना नाही, औषध नाही, पण रोगर मिळते ना, आणि त्या रोगरचा उपयोग शेतीला होतो।
का रोगरचा उपयोग शेतीला होत नाही, माणसाला जीव द्यायला रोगरचा उपयोग होतोय. आणि असं हे दळभद्री सरकार ज्याला पाहिजे असेल त्यांनी घ्या आणि विलासराव किंवा अशोकराव कोणालाही सत्तेवरती बसवा. माझं काही म्हणणं नाही. 26 नोव्हेंबरला जो मुंबईमध्ये हल्ला झाला, काही पोलीस त्याच्यामध्ये शहीद झाले आणि काही होमगार्ड्स ज्याने अतुलनीय असं शौर्य बजावलं, जीव नाही गेला सुदैव त्यांचं, पण अतिरेक्यांना रोखण्यासाठी आणि मारण्यामध्ये ज्यांनी शौर्य बजावलं त्यांना सरकारने सुवर्ण पदकं दिली. आणि ते होमगार्ड्स बोलतायत, अहो आम्ही जीवाची बाजी लावून लढतोय देशासाठी, मेलो तरी बेत तर उलटा आम्हाला अभिमान वाटेल एवढ्या तयारीने आम्ही लढतो आहोत, पण आम्हाला पदकं देऊ नका, गेल्या 6 महिन्याचा पगार द्या, पहिला पगार. पोलिसांना वेळेवरती पगार मिळत नाहीये, होमगार्ड्सना वेळेवरती पगार मिळत नाहीये, शेतकरी तडफडतो आहे, सामान्य जनता हळहळते आहे. आणि मग ह्या सगळ्या वातावरणाचा जो काही पोलिसांच्या डोक्यामध्ये राग घुसतो, अरे त्यांना सुद्धा वाटतं या सरकारचं डोकं फोडायला पाहिजे, फोडून टाकलं पाहिजे डोकं. आणि उद्याचं सरकार हे केवळ शिवशाहीचं म्हणजे शिवसेना भारतीय जनता पक्षाचं नाही, हे उद्याचं सरकार हे तुमचं असणार आहे. आणि म्हणून मी म्हणेन, विश्वासराव इथले उमेदवार तुम्ही एकटे नाहीत, इथले उमेदवार इकडे सगळे जमलेले, हे सगळे आपले उमेदवार आहेत, सगळे उमेदवार आहेत, हे सगळे उमेदवार आहेत, हे सगळे उद्याचे आमदार आहेत. हे फक्त शिवसेनेला मत एवढं सांगण्यासाठी मी आलो नाहीये, हे मत तुमचं तुम्हाला दिलं पाहिजे. पण आज माझे हे सगळे वीर बसलेले आहेत, ज्यांना गाडायचं होता तो क्षण आता आलेले आहेत. तुम्ही सगळे मिळून जो आपला शेतकऱ्यांचा शत्रू आहे त्याला तुम्ही मूठ माती देणार आहात की नाही, हे कदाचित त्यांच्या आत्मे सुद्धा आपल्याला विचारत असतील. न जाणो हे सुद्धा गडगडट हे त्याचंच लक्षण असेल. आणि म्हणून बांधवांना एकच सांगतो, विलासराव देशमुख तेव्हा म्हणाले होते की विदर्भातले शेतकरी हे लबाडकपणे हे कापूस भिजवतात, त्याच्यामध्ये दगड दोंडे घालतात आणि वजन वाढवून पैसे घेतात. आहात का तुम्ही तसे? विलासरावांना म्हणा, सगळे काही काँग्रेसवाल्यांसारखे लबाड नसतात, चोऱ्या माऱ्या करणारे हे माझे शेतकरी नाहीयेत. आम्हाला तुमच्या खिशात हात घालून तुमच्या कमाईचा एकही पैसा नकोय. आम्हाला आमच्या घामाचा आणि कष्टाचा आम्ही पैसा मागतोय आणि तुम्ही द्यायला आता तुमची लायकी राहिलेली नाही. तुम्हाला आम्ही चालतेवा सांगितलंय, तुम्हाला आम्ही घालवणारच आणि आमच्या हक्काचा भगवा तुमच्या छाताडावरती फडकवणारच. आणि त्याच्यावरती फवारा फक्त आपल्या युतीचाच आहे, फक्त फवारा युतीचाच आहे, जालिम औषध फक्त युतीचंच आहे. आणि युतीचं सरकार आणणं हे तुमचं कर्तव्य आहे. युतीचं सरकार हे आमच्यासाठी नाही. दादानो, मातानो, भगिनीनो, भावानो, हे सरकार तुमचं असणार आहे आणि तुमचं सरकार आणण्यासाठी बस तुम्ही समर्थ राहा. कारण आता काँग्रेसकडे बोलण्यासारखं काही राहिलेलं नाही. शेवटच्या दिवसांमध्ये कदाचित दारू पाजतील. पिणार दारू? बघा, नीट विचार करून सांगा. पैसे वाटतील, पैशाला हात लावाल का? माता भगिनींना साड्या चोळ्या देतील, घेणार का? कारण यांचा पैसा जो आहे तो पैसा शापाचा आणि पापाचा आहे. भ्रष्टाचार करून कमवलेला हा पैसा आहे, पापाचा पैसा आहे. आणि जो पैसा माझ्या शेतकऱ्यांना मिळाला पाहिजे होता, शेतकऱ्यांना द्यायला पाहिजे होता, तो न देता स्वतः खाल्लेला पैसा आहे. आणि जे अनेक शेतकरी ज्याने माझे काय सांगायचं कुटुंब उघड्यावरती ठेवून ज्यांनी आत्महत्या केल्या आहेत, त्यांचे शाप त्या पैशाला लागलेले आहेत. म्हणून हा काँग्रेसचा शापाचा आणि पापाचा पैसा हा आपल्या पवित्र घरामध्ये आणू नका. आणि तुमच्या हक्काचं, केवळ तुमच्या भवितव्यासाठी शिवसेना भारतीय जनता पक्षाला विजयी करा. आणि एकदा का हे सरकार आलं का तुमचा 7-12 कोऱ्या केल्याशिवाय राहणार नाही, एवढंच वचन देऊन मी आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. जय भवानी. शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांचा, शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब